Section 4 4.1 History of English Drama. Students, in the previous video we had seen the elements of drama, a short history of drama, and today we are going to see about one act play. What is one act play? Play means drama. See the page number 135 about one act play. The revised course book for standard 11th focuses on language and literature. Students should be able to enjoy, appreciate, and digest the various forms of literature. Literature provides a gateway to express emotions. This is a paradigm shift from studying general extracts of literature to understanding a specific genre of literature. With this intention, a one-act play as a genre has been selected for close study to standard 11th. विद्यार्थ्यांनो, तुमचं हे जे 11वीचं इंग्लिश टेक्स्टबुक आहे ते लँग्वेज आणि लिटरेचर म्हणजे भाषा आणि साहित्य यावर जास्त फोकस केलेला आहे. याचा कारण विद्यार्थ्यांनी लिटरेचर साहित्याचा एन्जॉय केला पाहिजे, साहित्याचा आनंद घेतला पाहिजे, भाषा काय असते हे तुम्हाला समजलं पाहिजे. साहित्य हे तुम्हाला टू एक्सप्रेस इमोशन्स तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी मदत करते आणि म्हणूनच यामध्ये हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा वन ॲक्ट प्ले तुम्हाला क्लोजली समजण्यासाठी या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा ड्रामा वन ॲक्ट प्ले समाविष्ट केलेला आहे. A one-act play is not exactly a shortened play. It is a complete story that has to be performed on the stage in stipulated time. It has its own features and characteristics. The action is confined to a single place and the number of characters is limited. Simplicity of design and quick effect are its features. The prescribed one-act play will help the learners to understand the following features. One-act play. What is one-act play? Play means drama. हे तुम्हाला माहीत आहे. वन-ॲक्ट प्ले म्हणजे असे नाटक की ज्यात एक अंक असतो. एकांकिका. वन-ॲक्ट प्ले म्हणजे एकांकिका. एकांकिका या नाट्यप्रकारात फक्त एकच अंक असतो, म्हणजे एक अंक असलेले नाटक. अनेक अंकी नाटकांपेक्षा हे नाटक खूप वेगळे असते. यामध्ये एक संपूर्ण कथा विशिष्ट कालावधीमध्ये सादर केलेली असते. एकांकिकेमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक दृश्ये असू शकतात. यात पात्रांची संख्या म्हणजे कॅरेक्टर्स लिमिटेड असतात, मर्यादित असतात आणि नाट्य बहुधा एकाच ठिकाणी घडताना दिसते. यामधली जी भाषा असते ती अतिशय साधी, सोपी आणि नाट्यकृती जलद गतीने केल्या जातात. तुम्हाला यावर्षी या सेक्शन 4मध्ये द रायझिंग ऑफ द मून हे अभ्यासक्रमामध्ये असलेलं एक नाटक आहे. या नावाचे हे नाटक आहे द रायझिंग ऑफ द मून. हे नाटक म्हणजे ही एक एकांकिकाच आहे, वन ॲक्ट प्लेच आहे. एकांकिका म्हणजे यामध्ये फक्त एकच अंक आहे. एकांकिकाच्या अभ्यासावरून तुम्हाला एकांकिका म्हणजे काय याची कल्पना चांगल्या प्रकारे येईलच.
लेट्स सी द एलिमेंट्स ऑफ वन ॲक्ट प्ले. आता आपण एकांकिकेचे घटक पाहणार आहोत. याच्यापूर्वी आपण एलिमेंट्स ऑफ ड्रामा पाहिलेला आहे आणि एलिमेंट्स ऑफ ड्रामा आणि एलिमेंट्स ऑफ वन ॲक्ट प्ले यामध्ये फारसा फरक नाही. याची वैशिष्ट्ये किंवा घटक सारखीच आहेत. द एलिमेंट्स ऑफ वन ॲक्ट प्ले. See the page number 135. First, plot. Second, theme. Number 3, setting. Number 4, language. And 5th, characters. All these are the major characters of one act play. Let's see the first elements of one act play. First, plot. The plot of a one-act play is limited to a single interesting episode. The plot of any piece of literature is a story that has been woven into a closely related chain of events arranged in sequence. Aristotle says conflict is the soul of drama. We usually have conflict in a play. Modern plays of the theater of the absurd are an exception to it. प्लॉट मीन्स अ क्लोजली रिलेटेड चेन ऑफ इव्हेंट्स, म्हणजे स्टोरीचा घटनाक्रम आणि यामध्ये संघर्ष दाखवलेला असतो. ऑरिस्टॉटल म्हणतात कॉन्फ्लिक्ट इज द सोल ऑफ ड्रामा, म्हणजे संघर्ष हा ड्रामाचा, नाटकाचा आत्मा असतो. आणि आपण नेहमी नाटकामध्ये संघर्ष पाहतो. संघर्ष जसा आयुष्यात महत्त्वाचा असतो तसा नाटकांमध्ये सुद्धा तो महत्त्वाचा असतो. म्हणजे पुढे काय होणार याची उत्सुकता आपल्याला लागते. नेक्स्ट, सेकंड पॉइंट, थीम. अ थीम इज द सेंट्रल आयडिया अराउंड विच द प्लॉट रिव्हॉल्व्स. इट इज डायरेक्टली स्टेटेड थ्रू द प्लेराइट्स इन्स्ट्रक्शन्स, dialogues and other features. It focuses on the subject of the play. It can be implicit or explicit. There can be a number of sub-themes that portray human life. The theme helps to convey the message of the playwright. थीम म्हणजे अ सेंट्रल आयडिया ऑफ अ प्ले. एकांकिकेची जी काही मध्यवर्ती कल्पना असते त्याला आपण म्हणतो थीम. एकांकिकेला किंवा नाटकाला थीम किंवा सब थीमसुद्धा असतात. मुख्य विषय थीम आणि जे काही असेल ती इतर कल्पना याला आपण म्हणतो सब थीम्स. आपणाला नाटकावरून जो काही संदेश आहे तो यावरून पटकन समजतो. नेक्स्ट एलिमेंट, सेटिंग. सेटिंग or location is a place where the story takes place. A drama is meant for stage performance. The location or setting is revealed through effective use of a variety of props. The unity of time, place, and action has to be taken into consideration while setting the stage. The proper use of setting props helps to play to be impactful. सेटिंग म्हणजे ज्या ठिकाणी घटनाक्रम घडतो ते ठिकाण म्हणजे सेटिंग. म्हणजे सेटिंगमध्ये काळ, स्थान, प्लेस आणि कृती यांच्यात एकसंघपणा असतो. नाटकात 3 घटकांची एकी असते. काळ, वेळेची एकता, स्थानाची एकता म्हणजे प्लेस आणि कृतीची एकता ॲक्शन. म्हणजे एखाद्या नाटकात एकच कृती एकाच ठिकाणी एकाच वेळी किंवा एकाच दिवसाच्या कालावधीत घडली पाहिजे. शक्यतो एकांकिका या नाट्यप्रकारात अशा प्रकारची एकसंघता पाहायला मिळते. नेक्स्ट, लँग्वेज. वी ऑल नो दॅट द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड. Likewise, words are the weapons of a writer. There is another language too. Have you enjoyed films of Charlie Chaplin, who uses non-verbal communication very effectively through his body? It conveys emotions and underlying meanings profoundly. One-act play has a profound effect due to its brevity of words. If the dialogue are witty, pungent, and concise, they add to the overall impact of the play. Shakespeare's Hamlet says, "To be or not to be."
The dialogues of the playwright use techniques like projection, articulation, and phrasing for effective communication. Poetic devices and figures of speech like imagery, symbolism, personification, and humor embedded in wit, pun, irony, paradox make the dialogues extremely powerful. The tone of the dialogue can be comic, ironic, light, playful, sad, serious, sinister, solemn, sober, threatening, etc. लँग्वेज, नाटकाची भाषा. नाटकाची भाषा आणि हावभाव या दोन्ही गोष्टी नाटकांमध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात. भाषेवरूनच इमोशन्स किंवा आयडियाज या आपल्याला समजतात. जसे की हॅम्लेट या नाटकातील टू बी ऑर नॉट टू बी हे वाक्य असावे की नसावे जगभरच खूप प्रसिद्ध आहे असे म्हणायला काही हरकत नाही. नाटकातील भाषा ही सोपी, शॉर्ट आणि कन्साइज म्हणजे ज्यामध्ये अर्थ दडलेला पाहिजे. म्हणजे नाटकातील जे संवाद असतात ते अतिशय शॉर्ट आणि अर्थपूर्ण असतात. भाषा अतिशय साधी, सोपी आणि सहज समजण्यासारखी असते. कोणतेही असंबद्ध संवाद नसतात आणि कोणतेही अनावश्यक तपशील त्यामध्ये टाळले जातात. नेक्स्ट, लास्ट एलिमेंट ऑफ वन ॲक्ट प्ले, कॅरेक्टर्स. There are a limited number of characters in one act plays. There are two types of characters, main and supporting. नाटकांमध्ये कॅरेक्टर्सना खूप महत्त्व असते, पात्रांना खूप महत्त्व असते. There are two types of characters, main and supporting. यामध्ये दोन कॅरेक्टर्स असतात. एकांकिकामध्ये जे काही मेन कॅरेक्टर्स आणि सब कॅरेक्टर्स आणि सपोर्टिंग कॅरेक्टर्स त्यांचाही रोल खूप महत्त्वाचा असतो. देर आर टू टाईप्स ऑफ कॅरेक्टर्स, मेन अँड सपोर्टिंग. E.M. Forster in his Aspects of Novel divides characters in two types. Round, the one that develops through the experiences and involves as a dynamic persona, and a flat character is one who remains the same throughout the story. Flat characters are also known as caricatures and recognized only through one characteristics. The story revolves around the main character or characters who face a dilemma or conflict. एकांकिकामध्ये कॅरेक्टर्सची संख्या, पात्रांची संख्या ही कमीच असते, लिमिटेड असते. तर विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा मी शॉर्टमध्ये एकांकिकेची वैशिष्ट्य सांगते. एकांकिका हा नाट्यप्रकारात फक्त एक अंक असतो. संपूर्ण कथा विशिष्ट कालावधीमध्ये सादर केली जाते. यात संपूर्ण कथा असते, परंतु ती एकाच अंकात सादर केली जाते. दृश्ये मात्र एक किंवा अनेक असू शकतात. एकच प्रमुख विषय असतो. सामान्यतः कथानक हे एकाच रंजक घटनेवर भागावर आधारित असते. ही संक्षिप्त स्वरूपात लिहिलेली असते, शॉर्टमध्ये लिहिलेली असते आणि कोणत्याही विरामाशिवाय विशिष्ट कालावधीत ती मंचावर म्हणजे स्टेजवर सादर केली जाते. यामध्ये कॅरेक्टरची संख्या म्हणजे पात्रांची संख्या मर्यादित असते. जे कोणी रोल्स करत असतात त्याची संख्या ही मर्यादित असते. संवाद अतिशय अर्थपूर्ण असतात. भाषा, लँग्वेज ही साधी, सोपी आणि सहज समजण्यासारखी असते. स्टेज डायरेक्शन तपशीलवार दिलेले असतात, म्हणजे जेणेकरून नाट्यकृती जलद पूर्ण होऊ शकतील. नाट्य एकाच ठिकाणी घडत असते. यामध्ये वेळ, प्लेस आणि ॲक्शन यांच्यात एकत्रितपणा असतो, एकसंघपणा असतो. नाटकात एकच कृती एकाच ठिकाणी, एकाच वेळी किंवा एकाच दिवसाच्या कालावधीमध्ये घडत असते. एकांकिकेत सहसा दैनंदिन जीवनातील समस्यांसारखे विषय हाताळले जातात आणि त्यावर भाष्य केले जाते. यामध्ये सुरुवात, मध्य आणि शेवट असे 3 भाग असतात आणि याचे टप्पे अशा टाईप असतात. प्रस्तावना,
यात थोडक्यात परिचय दिला जातो. संघर्ष असतो, कॉन्फ्लिक्ट. नाटकातील घडामोडींचा प्रवास यात असतो. हा नाटकाचा महत्त्वाचा कणा आहे. परमोच्च बिंदू, कथेतील आश्चर्यकारक वळण, रोमांचक आणि थरारक क्षण असतात यामध्ये. उलगडा, कथानकाचा उलगडा करणारा म्हणजे स्टोरीचा उलगडा करणारा, घटनांचे स्पष्टीकरण आणि निराकरण करणारा नाटकाचा अखेरचा भाग असतो. Students, in this video we have seen what is one act play and the elements of one act play. Here we have completed the elements of one act play in detail. I explained what is one act play and the elements of one act play. So read one act play and its elements of one act play carefully. In the next video we will see the brainstorming activities of the history of English drama. Okay, thank you.